नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर शहरातील स्लॉटर हाऊस येथे आमदार विकास निधीतून पाईपलाईनचे काम झाल्यापासून पाण्याची समस्या आणखीनच वाढली असल्याने आता इतर भागातील पाण्याच्या समस्येबाबत आपचे पदाधिकारी आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेले होते। संबंधित महापालिकेचे आणि झोनचे अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने आपचे पदाधिकारी आमदारांना निवेदन देण्यास गेले होते, मात्र ते तेथे उपस्थित नसल्याने आपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अर्ज स्वीकारून पोस्ट देण्यास विनंती केली। मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी आधी ताईंना कळवतो आणि त्यांनी होकार दिल्यास अर्ज स्वीकारतो असे सांगितले। आपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकरिता होकार दिले, मात्र आमदार प्रणिती शिंदे हे व्यस्त असल्यामुळे त्यांचा रिप्लाय कर्मचाऱ्यांना मिळण्यास विलंब होत होता। त्यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती केली की आम्ही पुन्हा येऊन आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊ, मात्र आता आमच्या अर्जाची पोस्ट द्या। तसे म्हणताच संबंधित कर्मचारी हे उद्धटपणे बोलू लागले, उलट प्रश्न विचारू लागले। या सर्व घटनेचा आपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला असून जर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलाय। पण त्यांचे जे कर्मचारी आहेत अत्यंत उद्धट आणि मगरूर आहेत। आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष का ते का साधे आहेत का? त्यांना साधं आरेवारीची भाषा बोलतात। हां, हे काय यांनी असले कर्मचारी जर ठेवत असतील, जर एखाद्या नॅशनल पार्टीच्या अध्यक्षांना जर असं वर्तणूक देत असाल, सर्वसामान्य माणसाला तुम्ही कसं वागवत असाल इथं? ह्याचाच आम्हाला प्रत्यय आला इथं। तुम्ही मग आमदार म्हणून कसे असे कर्मचारी ठेवलेत का जे येणाऱ्या लोकांशी उद्धट वागतात, त्यांच्याशी सौजन्याने वागत नाहीत? अहो, तुमचे कर्मचारी तुमचे हे लोकांना येण्यासाठी सेवा देण्यासाठी आहेत, पण ती सेवा द्यायचं सोडून त्यांच्याशी हुज्जत घालतात आणि वाद घालतात, ही योग्य नाही। मी ह्या शब्दाचा ह्या कर्मचाऱ्यांचा आणि ताईंना विनंती करतो, हे जे असे उद्धट कर्मचाऱ्यांना ताबडतोब धडा शिकवा। आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने जर हे नाही झालं तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करून मोठं आंदोलन करणार आहोत। स्लॉटर हाऊस येथे 8 लाखाचा पाणी पुरवठ्याचा पाईपलाईनचं काम झालेलं होता। त्या काम झाल्यापासून स्लॉटर हाऊस येथील पाण्याचा दाब प्रेशर अत्यंत कमी झालेला आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। या संदर्भात आम्ही शहरमध्ये आमदार प्रणितीताई शिंदे यांना निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो, पण इथे आम्हाला समाधानकारक उत्तर भेटत नाही आहे। प्रणितीताई शिंदे यांचे कर्मचारी आमच्याशी उद्धट वागले, आमच्या एका सहकार्याला आरेतुरेची भाषा वापरली। जे अधिकारी आहेत त्यांनी उडवाउडवीची भाषा वापरली आणि ते पाणी प्रश्न जो आहे ते प्रलंबितच ठेवलेला आहे। पुढे जाऊन आम्हाला असं कळालं की त्या भागातील जो काम आहे तो आमदार निधीच्या अंतर्गत झालेला आहे। तर त्या आमदारांना आम्ही प्रश्न विचारण्यासाठी मध्य विधानसभा आमदार प्रणितीताई यांच्या आज निवासस्थानी आम्ही आलो होतो निवेदन घेऊन, पण इथे आले असता त्यांचे जे कर्मचारी कर्मचारी आमचा जो निवेदन आहे तो स्वीकारायला तयार नाहीत। त्यांनी आम्हाला तर निवेदनावरती पोस्ट द्यायला तयार नाहीत। ते म्हणतात की प्रणिती आल्यावरती तुम्ही भेटा, आम्ही भेटायला तयार आहोत, पण ते अजून कधी येतील त्याचा काही हिशोब नाही आहे। तर त्याच्यासाठी आम्ही काय म्हटलं की त्यांना आमच्या निवेदनावरती तुम्ही आम्हाला पोस्ट द्या, पण ताई कधी येतील तेव्हा आम्ही येऊन परत त्यांना भेटू, पण ते आमचं निवेदन स्वीकारायला तयार नाहीत। तर एवढे निगरगट्ट हे लोक झालेले आहेत, साधं निवेदनसुद्धा ते आपलं स्वीकारत नाही आहेत। तर आम आदमी पार्टीतर्फे याचा आम्ही तीव्र निषेध करतो। तर ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना अधिकाऱ्यांकडून आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळाली, त्यामुळे आम्ही आमदारांच्या निधीतून काम झाल्यामुळे आमदारांना भेटण्यासाठी आलो, त्यांना निवेदन देण्यासाठी आलो। मात्र इथे देखील इथल्या कर्मचाऱ्यांनी योग्य वागणूक दिलेली नाही। अतिशय उर्मटपणे त्यांची भाषा होती, जसं काही एखादा कैदी आपण हल्ला करतो तशा पद्धतीची वागणूक हे लोक आम्हाला देत होते। खरं तर आम आदमी पार्टी हे अतिशय सभ्य आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांची पार्टी आहे। आमच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य करत होतो। आमचं फक्त इतकंच म्हणणं होतं, मॅडम जर उपस्थित नसतील तर आमच्या अर्जावर तुम्ही फक्त आम्हाला पोच पावती द्या, त्याच्यानंतर आम्ही मॅडम जेव्हा केव्हा उपस्थित असतील तेव्हा आम्ही त्यांना भेटायला येऊ। मात्र त्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत मॅडम इथं येणार नाहीत किंवा मॅडम जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या अर्जाला पोच देणार नाही। म्हणजे हे खरं तर हे नियम कायदेशीर आहे का? जेव्हा एखादा व्यक्ती, आज आम्ही पक्ष म्हणून आलेलो आहोत, राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे आलेलो आहोत, जर एखादा सर्वसामान्य जर नागरिक आला, तो जर अर्ज देऊ लागला तर तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारणार नाही का? त्याच्या अर्जावर पोचपावती देणार नाही का? ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी बाब आहे। यावेळी शहराध्यक्ष निहाल किरणळी, उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी,
युवाध्यक्ष निलेश संगेपाग, सहसंघटक अझर शेख, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, इब्राहिम गिरगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.